खालापूर तालुक्यातील चौक या गावात कुंपणाला लावण्यासाठी असलेल्या आणि अडगडीत ठेवलेल्या जाळीत साप अडकल्याची माहिती स्नेक रेस्क्यू खोपोली खालापूर या संस्थेचे सदस्य सर्पमित्र रोहिदास मसने यांना मिळाली। असे प्रसंग हाताळणाऱ्या रोहिदास यांनी त्या सापाला जाळीतून सोडून सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की तो साधा सुद्धा साप नसून पूर्ण वाढ झालेला नाग जातीचा विषारी साप होता। अर्थातच नाग सापाला त्या जाळीतून सोडवताना खूप मोठी रिस्क होती, कारण तो बऱ्याच वेळापासून जाळीत अडकलेला असल्याने खूप चिडचिड झाला होता। त्याला सुखरूप सोडवण्याचे काम एकट्याचे नव्हते, यासाठी त्यांनी आपले सहकारी सर्पमित्र नवीन मोरे आणि सुनील पुरी यांना मदतीसाठी बोलावून घेतले। त्या तिघांनी मिळून अत्यंत कुशलतेने त्या नागाला कोणतीही इजा न होता व्यवस्थित जाळ्यातून सोडवण्यास सुरुवात केली। ते थरारक दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत होते, मात्र त्या तिघांनीही तन्मयतेने सापाला मोकळे केले। जाळीमध्ये जेरबंद झालेल्या विषारी नागाला सोडवताना रोहिदास, नवीन आणि सुनील यांच्या अंगावर डंक मारण्याचा प्रयत्न नाग करीत होता, मात्र याकडे दुर्लक्ष न करता तिघांनी स्वतःचा बचाव करत शिताफीने आणि सुरक्षेची साधने वापरून त्याला जीवनदान देण्याचे कर्तव्य पार पडले आणि नागाला त्याच्या अधिवासात सुखरूप सोडले। हे सर्पमित्र अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।